नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। अहमदनगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने श्रीरामपूर MIDC मध्ये सुरू असलेला बनावट गुटख्याचा कारखाना काल दुपारी छापेमारी करत उद्ध्वस्त केल्याने गुटखा तस्करी करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। या कारवाईत पोलिसांनी विमल आणि V1 तंबाखू गुटखा बनावट पद्धतीने बनवणाऱ्या तिघांना गजाआड केले आहे। त्याबरोबरच गुटखा बनवण्याचं साहित्य, मशिनरी, बनावट गुटखा तयार असण्याचं पॅकिंग असा एकूण 22,15,000चा मुद्देमाल जप्त केलेला आहे। या कारवाईने शहरात एकच खळबळ उडाली आहे। श्रीरामपूर पोलिसांच्या नाकावर टिचून बनावट गुटखा बनवला जात असताना स्थानिक पोलिसांना याबाबत कुठलीही खबर का लागली नाही। मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हा अड्डा उद्ध्वस्त केल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले। स्थानिक गुन्हे शाखेला श्रीरामपूर MIDC इथं बनावट गुटखा बनवण्याचा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती बातमीदारामार्फत मिळाली होती आणि त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी प्रदीप पवार श्रीरामपूर शहर पोलिसांना बरोबर घेत काल मंगळवार दिनांक 28 मे रोजी दुपारी 4:30 वाजता श्रीरामपूर MIDCतील एका कारखान्यावर छापा टाकला। तेथे सुनील जगदाळे वय वर्ष 35 राहणार पनवेल, कार्तिक जेकवाडे वय वर्ष 31 राहणार श्रीरामपूर, सचिन नवले वय वर्ष 32 राहणार सुभाषवाडी बेलापूर हे तिघे बनावट गुटखा बनवताना आढळले। पोलीस पथकाने कंपनीची पाहणी केली असता ग्राइंडिंग मशीन, ओव्हन, पॅकेजिंग मशीन, सुपारी, विमल V1 कंपनीचे प्लास्टिकचे रोल, पांढऱ्या रंगाच्या पावडरच्या गोण्या तसे तयार केलेला विमल पान मसाला, V1 तंबाखू असे साहित्य आढळून आले। पोलिसांनी कारखान्यात काम करणाऱ्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता सदर कंपनीचे मालक गोपी ओझा राहणार वारजे पुणे, जीवन पवार राहणार डोंबिवली ठाणे असल्याचं सांगितलं। त्याबरोबरच MIDCतील कारखाना प्रफुल्ल हडोकचवळे राहणार रांजणखोल तालुका श्रीरामपूर आणि सुभाष घोरपडे राहणार राहुल फॅक्टरी हल्ली श्रीरामपूर रोड यांच्या मालकीचा असल्याचं सांगितलं। कारवाई दरम्यान पोलिसांना कारखान्यापुढे होंडा सिटी कार क्रमांक MH2 CV 653 आढळून आली। तिच्या डिकीमध्ये तपासणी केली असता विमल पान मसाला आणि V1 तंबाखूचे बॉक्स भरलेले आढळले। या कारवाईत पोलिसांनी बनावट गुटखा, सुगंधी तंबाखू बनवण्याचे पदार्थ, मशीन, साहित्य, बनावट पॅकिंग पिशव्या, होंडा सिटी कार असा एकूण 22,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश भिंगारदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कंपनीत काम करणारे 3 जण, कंपनीचे मालक दोघे आणि जागा मालक दोघे अशा 7 जणांविरोधात भादंवी कलम 420, 328, 188, 272, 273, 34 तसेच अन्न सुरक्षा मानके कायद्यातील कलम 26, 27, 59 याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दत्तात्रय गव्हाणे, गणेश भिंगारदे, अतुल लोटके, संतोष लोंढे, संदीप चव्हाण, संभाजी कोतकर यांनी केली। अधिक तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत।